आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. गेली 6 वर्ष मी जे ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग साक्षरता गुंतवणूक मोहीम याद्वारे बहुसंख्य भारतीयांना समभाग गुंतवणुकीविषयी योग्य गोष्टी सांगून त्यांच्या मनात असलेल्या अनेक चुकीच्या समजुती, ज्याला गैरसमजुती म्हणतात, त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. आता आजचा विषय सांगतो. डू नॉट बी ॲन इम्पेशंट इक्विटी इन्व्हेस्टर, म्हणजे मराठीत उतावळा अथवा अधीर समभाग गुंतवणूकदार बनवू नका. माझ्या समभाग वाहिनीबद्दल एक गोष्ट सांगायची, सकारात्मक गोष्ट. ती म्हणजे माझ्या यूट्यूब वाहिनीची सदस्य संख्या म्हणजे सबस्क्रायबर्स हळूहळू वाढत चाललेले आहेत. त्यामुळे अनेक व्यक्तींच्या नजरेस यूट्यूबवर चालताना म्हणजे यूट्यूबवर सर्फिंग करताना माझे व्हिडिओ दिसू लागलेले आहेत. त्यामुळे अनेक नवनवीन भारतीय त्यात जास्त म्हणजे बहुसंख्य मराठी व्यक्ती आहेत. त्यांना माझ्या समभाग वाहिनीविषयी माहिती होते आणि मग त्यांच्या अनेक अडचणी असतात, ते मला संपर्क साधायचा प्रयत्न करीत आहेत. म्हणजे हे असंच जर चालू राहिलं तर माझी चळवळ अगदी शेवटच्या गरजू माणसापर्यंत पोहोचेल. यात तुम्हीच मदत करू शकता. कशी? म्हणजे लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. त्याचप्रमाणे स्वतः सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि त्याचप्रमाणे तुमची मित्रमंडळी, नातेवाईक, सगळे सोयरे, कार्यालयीन व्यक्ती वगैरे सगळ्यांना माझ्या याला सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला सांगा. आता कसं आहे ना, काल मला म्हणजे ह्या अनेक व्यक्ती माझ्याशी संपर्क साधल्यामुळे त्यांचे अनेक अडचणी मला समजून येतात आणि त्या अडचणी मी आता त्या प्रत्येक व्यक्तीला अगदी खोलात सांगत बसण्याऐवजी मी असे व्हिडिओनी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्या व्यक्तीला मुद्दाम ह्या व्हिडिओची लिंक पाठवत असतो, म्हणजे त्यांच्याकडून बघणं राहिलं वगैरे असं होऊ नये. आता काल मला एका तरुणाचा दूरध्वनी आला. त्याचा एक महत्त्वाचा प्रश्न अथवा अडचण होती, ती म्हणजे की त्या ग्रस्ताला, म्हणजे त्या तरुणाला, ग्रस्त नाही म्हणत, तरुण म्हणजे असेल 22, 23, 24चा, त्याला दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे. पण त्याची एक मोठी अडचण आहे की तो एखाद्या समभागात पैसे गुंतवतो व म्हणजे काहीतरी विचार करूनच तो गुंतवतो आणि ती गुंतवणूक झाल्यावर त्याला अक्षरशः दररोज आणि काही वेळाने त्या समभागाच्या भावाकडे नजर टाकत असतो. म्हणजे कितीनी वाढला. आणि हे असं केल्याने भावाकडे नजर टाकतो आणि समभाग उतरल्यावर त्या समभागाच्या भावाच्या इथे लाल रंग दिसला की त्याच्या जीवाची घालमेल होते आणि नेमकं चुकीचं पाऊल उचललं जातं याचा अर्थ तो 2-4 दिवस बघतो आणि तो समभाग तोट्यात विकतो. नाही बाबा, हा वाढत नाहीये. पुन्हा नवीन समभाग घेतला जातो आणि पुन्हा तोच जो पूर्वीचा क्रम झाला होता त्याची पुनरावृत्ती होते. आता हे कसं कोणाला किती सांगायचं की समभागांमध्ये एखादी चांगली जर कुठली बातमी आली तर तो समभाग वेगाने वाढतो. 2-3 दिवसांनी पुन्हा त्याच्यात सेलिंग प्रेशर येतं. सेलिंग प्रेशर म्हणजे अनेक ऑपरेटर्स अथवा अनेक गुंतवणूकदार असे असतात जे माझ्यासारखे नसतात, ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक हवी असते आणि त्यांना मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा करायची असते. आता हे जे सारखे बाय टुडे सेल टुमॉरो डे ट्रेडिंग वाल्यांना काय 0.5% 20 पैसे मिळाले चालतं त्यांना, कारण
मला तसं नाही, कारण माझी भूक मोठी आहे आणि मला माहिती आहे हे सहज शक्य आहे. तर त्या तरुणाने मला काय सांगितलं, की मला अशी विनंती केली की त्याला फंडामेंटली स्ट्रॉंग समभागात गुंतवणूक, दीर्घकालीन गुंतवणूक कशी करायची हे सांगा. आता फंडामेंटली स्ट्रॉंग समभाग म्हणजे हे त्यानेच शोधायचं, कारण आजकाल यूट्यूबवर तुम्हाला सगळं मिळतं. हाऊ टू फाइंड, हाऊ टू सर्च वगैरे. पण प्रत्येकाला मागे मी अनेकदा सांगितलं की स्पून फिडिंग पाहिजे. म्हणजे चमचाही मीच आणायचा, अन्नही मीच आणायचं. परत मग ते म्हणणार तुम्ही एवढं बारीक नाही केलं, तुम्ही तूप कमी लावलं, तुम्ही आमटी कमी लावली. तर त्यांना का म्हणजे बहुतांश लोकांना स्वतः काही करायचं नाही. तर काय होतं, ह्याचं पहिलं हे म्हणजे या अडचणीवर पहिलं त्याचं उत्तर आहे, जे मी अनेकदा माझ्या स्टेटस व्हिडिओवर पण सांगितलेलं आहे, की हॅव फेथ, हॅव पेशन्स आणि हॅव कन्व्हिक्शन. हॅव फेथ, फेथ म्हणजे विश्वास, हॅव पेशन्स म्हणजे संयम हवा आणि कन्व्हिक्शन म्हणजे खात्री हवी. तुम्ही जर घेतलेला समभाग फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तर मग तुम्हाला त्याबद्दल खात्री आणि कन्व्हिक्शन हवीच आहे. खात्री आणि विश्वास, कारण तुम्ही फंडामेंटली शोधून घेतलंय. आणि त्या समभागात म्हणजे हे सांगितलं तुम्हाला, विश्वास आणि खात्री. आणि तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर मग तुमच्या संयम हा हवाच आहे, कारण कुठलीही दीर्घकालीन गुंतवणूक लगेच उद्याच्या उद्या वाढत नसते, कारण मी ट्रेडर नाही. हा, माझे अनेक मी शोधलेले 5 दिवसात 10% वाढले, 1 महिन्यात 22% वाढले, हे असं दिसतं मला. आता आपल्या भारतात खास करून मराठी व्यक्तींमध्ये बँक, पोस्ट, म्युच्युअल फंड, बॉन्ड्स वगैरे 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 जे अतिशय कमी गुंतवणुकीवर परतावा देतात, तिथे गुंतवल्यावर बहुसंख्य भारतीयांमध्ये पेशन्स असतो, फेथ असतं, कन्व्हिक्शन असतं, कारण त्यांना माहिती आहे त्या ज्याच्यात गुंतवणूक केली तो 5, 6, 4% वगैरे पेक्षा 6%, 8%च्या पेक्षा जास्त परतावा देणार नाहीये. त्याच्यामुळे ते कधीच अधीर नसतं. पण जेव्हा तीच व्यक्ती समभागात गुंतवणूक करते तेव्हा त्या व्यक्तीला रोज 6%, 10%, 20% कमवायचे असतात, रोज. रोज. त्यामुळे ते एकदम उतावळे झालेले असतात. आणि मग क्षणोक्षणी समभाग कितीने वाढला या उत्सुकतेपोटी समभागाच्या भावाकडे वारंवार नजर लावून बसलेले असतात. आणि समभाग थोडासा जरी खाली आला तर त्यांना समभागाच्या भावात लाल रंग दिसतो आणि ते तो समभाग विकून मोकळे होतात. पण आपल्या मोहिमेत सक्रियपणे सामील झालेले अकोला, महाराष्ट्र येथील एक हाडाचे शेतकरी श्री शरद डोईफोडे कधीच उतावळे होत नाहीत, कारण ते स्वतः खरेखुरे शेतकरी आहेत. म्हणजे ते इन्कम टॅक्स वाचवायला त्यांनी शेत विकत घेऊन बंगला बांधून शांतपणे बसलेले नाहीत. त्यांचं स्वतःचं शेत आहे, स्वतः राबतात. तर त्यांना ते स्वतः खरेखुरे शेतकरी असल्याने त्यांना माहीत आहे की शेतात बी लावल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी पीक येत नाही. तेच जर शेतकरी नसते तर बाकीच्या उतावळ्या समभाग गुंतवणूकदारांसारखं दुसऱ्या दिवशी पुन्हा शेत नांगरून काल लावलेले बी किती वाढले हे बी काढून पाहिलं असतं, व हेच पुढील 7-8 दिवस करून रोज बी काढायचं किती वाढलं. नंतर त्यांना कळालं असतं की ते सगळे पेरलेले बियाणं किती वाढलं हे पाण्याच्या हट्टामुळे, नादामुळे सगळं वाया गेलं. म्हणजे हे उतावळे जे गुंतवणूकदार आहेत, जसं मी शीर्षकात लिहिलंय, ते हेच करतात. हा किती वाढलं, हा किती नाही, अरे काय किती नाही, हा काय सट्टा आहे का? आदरणीय मित्रांनो, मी 2009 साली 2500ला एक समभाग घेतला. त्याचा भाव काल म्हणजे 8 ऑक्टोबर 2025ला 1,60,000
रुपयापर्यंत गेला होता. माझ्यात जर विश्वास, संयम, खात्री नसती तर मी तो समभाग आज ताब्यात ठेवूनच दिला नसता ना. 1 वर्षापूर्वी त्याच समभागाची किंमत अंदाजे 1 लाख, म्हणजे खूप खाली आलेला. तेव्हा तर 1 लाख, आणि कोविडमध्ये तर तो 50,000च्या आसपास आलेला. म्हणजे मला अनेक अनेक बहुसंख्य काय म्हणतात, स्वतःला सल्लागार म्हणून घेणारे आणि स्वतःला राकेश झुंझुनवाला आणि हे वॉरन बफे समजणारे सल्ला देतो, विकून टाका, विकून टाका, 50,000 विकून टाका. नाही, हो हो विकून टाकायचा, 1 लाखाला गेला लगेच विकायचा. पण तोच 1 लाखाचा आज 1,60 आहे ना हो. माझ्या एका 12वीच्या मित्राने हाच समभाग 78,000ला घेतलेला 2 वर्षांपूर्वी, आणि माझ्या एका मामे बहिणीने 1-1.5 वर्षापूर्वी घेतलेला 1,06,000. काय वाईट आहे हो, एवढं कोण देत आहे? आणि एवढ्या फंडामेंटली स्ट्रॉंग समभाग तुम्हाला मिळणार आहे का? बघा त्याचे सगळे फंडामेंटल्स. आता हे म्हणजे जो त्या समभागाची किंमत 1 वर्षापूर्वी 1 लाख होती आणि ती काल 1,60,000 लाखांपर्यंत पोहोचली, याचं सारं श्रेय विश्वास, संयम, खात्री याला जातं. मला तर आहे, माझा विश्वास आहे, माझ्याकडे संयम आहे, माझ्याकडे खात्री आहे, कारण मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. आणि गंमत म्हणजे आता जे जे गुंतवणूकदार येतात ना, त्यांना कळतच नाही त्यांना लॉंग टर्म करायचं आहे, शॉर्ट टर्म करायचं आहे. शॉर्ट टर्म करतात, मध्येच लॉंग टर्म म्हणतात, लॉंग टर्म म्हणतात, चुकीचं करतात. काही काही त्यांना कळतच नाही. मग ते एकदम म्हणजे काय म्हणतात, खरंच त्यांना कळत नाही. त्याच्यापेक्षा मग त्यांना वाटतं अरे पोचतात बरं, 1 जानेवारीला पैसे टाकायचे, झोपून जायचं, 31 डिसेंबरला उठायचं, 100 रुपयावर 6%, 6 रुपये मला फायदा. वाव! पण इथे तुम्हाला 1 लाखाचे 1,60,000 होतं. काय रे, फक्त 60% वाढले फक्त. इथे बघा मला 6 रुपये मिळाले आणि मला शांतपणे 365 दिवस झोप घ्यायला मिळाली. पण इथे तुम्ही का असे चांगले समभाग घेतल्यावर तुम्ही का काय होता ते इम्पेशंट का होता? इम्पेशंट म्हणजे उतावळे का होता? उतावळे आणि अधीर का होता? थोडं तरी शिका ना. आता हे अनेक पुरुष कबूल करतील, लग्न झाल्यावर त्यांच्यात एवढे पेशन्स येतात ना, संयम येतो. तो संयम स्वतःच आणावा लागतो ना. तसंच इथे पण आणा ना संयम. आता पुढचं ऐका. त्या ग्रस्तांना मी विचारलं, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आहेत का? ते म्हणे हो गुंतवलेत. कारण विचारलं तर ते म्हणाले की माझे मित्र म्हणाले की म्हणजे हे कारण मित्राने सांगितलं, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा. म्हणजे पुढे लिहिलंय की त्याच मित्र हे समभागात गुंतवणूक काही फायदा होत नाही. त्यांना 2-4 त्यांनीच उदाहरणं दिली, बघा कुठे वाढलंय. ठीक आहे. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये किती परतावा मिळाला? तर त्यांनी मला सांगितलं 12%. मी विचारलं 1 वर्षात? ते म्हणे नाही 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 2 वर्षात. याचा अर्थ दर साल दर शेकडा 6%. हे मी त्यांना सांगितलं, पण हे त्यांना माहीत नव्हतं. लोकांना काय वाटतं, मी वर्षाअखेर म्हणजे 31 मार्चची जी संख्या बघितली, गुंतवणूक कितीने वाढली, समजा 100 रुपयाची 112 झाली, पण ती 2 वर्षात झाली आहे. म्हणजे तुम्हाला दर साल दर शेकडा 6% मिळालेले आहेत. हे कोणालाही कळत नाही. तर म्हणजे सगळं ऐकून मला हसू का रडू हेच कळत नाही, कळालं नाही. आता माझीच गोष्ट घ्या. माझ्या नुकताच मी अभ्यासिलेल्या समभागाने गेल्या 1 महिन्यात 22.35% परतावा दिला. आत्ता स्टेटसला टाकले, अजून 22 तास ते राहील स्टेटसला. अशी अनेक उदाहरणे, पुरावे मी गेल्या काही महिन्यात माझ्या स्टेटसला दिली आहेत. कारण कसं असतं, अनेकांना म्हणजे जो बिचारा खरं सांगतो ना त्याच्याकडे पुरावा मागतात,
आणि जो एखादा नुसता फेकत असतो, खोटं बोलत असतो, त्याच्याकडे काही पुरावा मागत नाही. अजून तुम्ही कोणाचा सल्ला घेताय ते बघावं. तो माणूस मुळात गुंतवणूक करतो का? त्याला कधी फायदा झालाय का? तो फंडामेंटली गुंतवणूक करतोय का? का तो ट्रेडिंग करतोय, ऑप्शन्स फ्युचर्स करतोय? हे सगळं बघा. त्याच्यानंतर कुठल्या यूट्यूब वाहिनी, टेलिग्राम, फेसबुक आणि अजून असे आगळे वेगळे त्याच्यावरून टीप घेऊन गुंतवणूक करू नका हो. तुम्हाला कोणी म्हणजे काय, तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे त्या व्यक्तींबद्दल? मला एक सांगा. आता मी जे गेली अनेक व्हिडिओमध्ये अनेकांना किती चुका होतात, काय चुका होतात, काय टाळावं हे सांगतोय. हे कोणीतरी तुम्हाला सांगितलंय का? तुम्ही आत्तापर्यंतचे व्हिडिओ आणि हे यूट्यूब बघितलं? दुर्दैवाने मला कॉमेंटमध्ये कोणीच कॉमेंट्स टाकत नाहीये. एका महिलेनी माझ्या पोस्ट रिटायरमेंटमध्ये काय कॉमेंट टाकली की बुद्धी आणि ताकद म्हणजे काय शारीरिक म्हणजे तुमचं शरीर चांगलं राहिलं पाहिजे, म्हणजे सुदृढ वगैरे वगैरे असं असं म्हणजे त्या महिलेच्या मते गुंतवणूक करणं वगैरे महत्वाचं नाही, ते शरीर. त्या महिलेला मी लिहिलं की मी समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम चालवतो. मी त्यांची तब्येत चांगली राहील ही मोहीम नाही चालवत. कारण पैसा असेल तर सगळं करू शकतो, एक लक्षात ठेवा. पैसा असेल ना, तुम्ही बायपासही करू शकता जी 10 लाखाची आहे. काय बोलणार मी. अच्छा, आता अशा अनेक अजून गोष्टी आहेत, त्या पुन्हा कधीतरी, कारण वेळ संपत आलाय. आता शेवटचं मी तुम्हाला सांगतो, हे माझंच वाक्य आहे. अच्छे शेअर्स में इन्व्हेस्टमेंट है तो सब मुमकिन है. आणि हे पुन्हा सांगतो, हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. आजकाल कसं असतं सांगू का? तरुणाचं लग्न होतं, दुसऱ्या दिवशी बायकोचं पोट वाढलं का बघतो. किती वाढलं? नाही वाढलं. दया कुछ तो गडबड है, पेट नहीं आया, कल तो शादी हो गया. म्हणजे हे असं असतं का? अतिशय उत्कृष्ट साधन आहे समभाग गुंतवणूक. 5,000 वडिलांकडून घेतल्या राकेश भाईंनी 37,500 करोड केले. त्याने 1985ला घेतलेले. आणि ते देवाघरी जाण्याच्या आधी त्यांनी मोठी विमान कंपनी पण उभी केली. म्हणजे त्यांनी रोजगार लोकांना दिला. हे जर समभाग गुंतवणूक एवढं वाईट असतं तर, आणि अशी कितीतरी लोक आहेत, आशिष कचोलियाजी, विजय केडियाजी, अनेक जण आहेत. कोणाचं तरी ऐकायचं, काहीतरी करायचं आणि मग स्वतः म्हणजे तुम्हाला या सगळ्या घटनांवरून कळत असेल की भारतात, मी हे म्हणतो ते खोटं नाहीये, अक्षरशः अंगठे बहादर समभाग गुंतवणुकीबाबत. माझं वाक्य नीट ऐका, आता परत माझ्या घरावर मोर्चा. समभाग गुंतवणुकीबाबत, नाही तर काय म्हणतो, नाही मी तर काय मराठी आहे, नाही मला काय कळतच नाही. हे फक्त गुजरात यांनी करायचं का? गुजरात याला एकच मेंदू आहे, तुम्हाला पण एकच मेंदू आहे. मग काय कमी आहे? आणि सल्ला कोणाचाही घेऊ नका हो, महत्वाचं आहे. असो. हे असं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा विनंती करतो, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, सगळे सोयरे या सगळ्यांना सांगा. असाच पुन्हा एखादा विषय घेऊन पुन्हा आपल्या सेवेस हजर राहतो. नमस्कार आणि जय हो.